नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। माय मराठीच्या जयघोषाने मराठी भाषा ग्रंथदिंडी ठरली म्हसळकरांचे आकर्षण। चिमुकल्या विद्यार्थ्यांचे झाले कौतुक। मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने माय मराठीच्या जयघोषाने म्हसळा शहरात ढोल ताशांच्या गजरात निघालेली मराठी भाषा ग्रंथदिंडी विशेष आकर्षण ठरली। शहरात मराठी भाषा गौरव दिन केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद म्हसळा शाखेच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला। या शोभायात्रेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते। शोभायात्रेच्या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी आणि श्री दासबोध ग्रंथपूजनाने झाली। विविध संत, वारकरी, मराठमोळा वेशातील कवी, लेखकांच्या प्रतिमा घेऊन जनजागृती करणारे चिमुकले विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शोभायात्रेचे संपूर्ण शहरात विशेष आकर्षण ठरले। सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या भूमिका व विद्यार्थी पुढील प्रमाणे: शिवाजी महाराज स्वरूप बनकर, जिजाबाई हिंदवी निजामपूरकर, सईबाई अनुष्का जाधव, अहिल्याबाई सृष्टी राजपूत, संत बहिणाबाई विधी तडवी, इंदिरा गांधी भूमिका पवार, येसुबाई धनश्री बोदळे, सावित्रीबाई फुले स्वरा हेगिष्टे, झाशीची राणी स्वरा मोरे, जिजामाता प्रतीक्षा राठोड, विवा शिरवाडकर, आराध्य भोनकर, मावळा वैष्णव जोशी, तर खारगाव खुर्द शाळेचे संत मीराबाईच्या भूमिकेत पूर्वा कांबळे, संत तुकारामांच्या भूमिकेत हर्षद कांबळे हे विद्यार्थी ढोल पथकात न्यू इंग्लिश स्कूलचा विशेष सहभाग होता। यावेळी पालक मयुरी बनकर, राखी बिचुकले, शोभा जाधव, भोनकर, शैलेश ढवळे आदी उपस्थित होते। संगीता निर्णे, मिलिंद मुंडे, जयश्री गायकवाड, दिलीप शिंदे, नरेश गावित, जमुना राजपूत, सायली देवकर या तालुक्यातील शिक्षकांचा विशेष सहभाग होता। मराठी भाषा गौरव दिन केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद म्हसळा शाखेच्या संयुक्त विद्यमाने साजरा झाला। या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, उपाध्यक्षा अपर्णा ओक मांजरेकर सर, AR मेमन, संचालक विभा खांबेटे, कीर्तिमाला विचारे, मिनल ढवळे, शैलेश ढवळे, प्राजक्ता पाटील, तनुजा सुर्वे, जयश्री गायकवाड, नरेश गावित, मिलिंद मुंडे, प्रियांका मोरे, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, प्राची मेंदडकर यांची उपस्थिती होती। शोभायात्रा श्री धावीर मंदिर, श्री गणपती मंदिर, सोनार अळी बाजारपेठ, पोलीस स्टेशन, ST स्टँड, स्टेट बँक, पंचायत समिती मार्गे जाऊन खांबेटे सार्वजनिक वाचनालयात गटविकास अधिकारी माधव जाधव व गटशिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार श्री अशोक काते, प्रस्तावना आदर्श शिक्षक श्री रमेश जाधव यांनी केले, तर आभार कीर्तिमाला विचारे यांनी मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, म्हसळा। आज या ठिकाणी आपण साजरा करत आहोत महाराष्ट्रभर आणि भारतभर मराठी भाषेचा गौरव सुरू आहे। विवा शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस असला तरी यांचा या जन्मदिवशी मराठी भाषा दिवस का साजरा करावा याविषयी अनेक काही प्रसंग आपण वाचलेले आहेत, माहिती आहे। विवा शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे। त्याच्यानंतर त्यांनी अनेक कविता संग्रह सुद्धा लिहिलेले आहेत। त्यापैकी एक कविता संग्रह काहीतरी आहे आणि तो मी पण थोडासा वाचलेला आहे। अनंत आमची ध्येय आणि नटसम्राट अशी नाटकं सुद्धा विवा शिरवाडकर यांनी लिहिलेली आहे। त्याच्यानंतर मराठी साहित्यातील ते तारा आहे आणि त्यांना असलेल्या आवडी या बऱ्याचशा अशा